Zee 24 तास एक पाऊल पुढे. पाहिजे, नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, प्रत्येक आस्थापनेमध्ये मिळाल्या पाहिजेत. त्याच्यासाठी जात कशाला बघताय? बरं, आता नोकऱ्या आहेत का? मग कसलं आरक्षण? ही तुमची माती भडकवायची जातीवरनं माती भडकवायची. उद्या ह्या समाजाला आरक्षण, परवा तो समाज उठणार, तो म्हणणार माझं आरक्षण. आणि हे नेते तुम्हाला भडकवतायत फक्त जातींवरनं. उद्या निवडणुकीच्या तोंडावरती हे तुम्हाला उभे ठाकणार. बघा, तो या समाजाचा, तू या समाजाचा, उमेदवार या समाजाचा, हा उमेदवार या समाजाचा. मतांमध्ये विभाजन तुमच्यामुळे करणार. ही यांची पाऊलं आता सुरू झालेली आहेत सगळी. मी जे त्या सभेमध्ये बोललो, आत्ता लगेच सुरू केला त्यांनी मोर्चा. सगळे तिकडे हजर, सर्व पक्षीय. महाराष्ट्रातल्या प्रश्नांबद्दल कधी एकत्र येत नाहीत. महाराष्ट्रातला सिंचनाचा प्रश्न असो, लोड शेडिंगचा प्रश्न असो, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असो, तिथे एकत्र येत नाहीत सर्व पक्षीय एका व्यासपीठावरती. आरक्षणासाठी येतात. केवळ तुमचं फक्त तुमच्यात राजकारण, जातीचं राजकारण फक्त पसरवायचं, याच्यासाठी म्हणून ते येत आहेत. त्याच्यासाठी एक कामं सुरू आहे त्यांची. त्याच्यावरती आर पाटील, बीआर पाटील सगळे तिथे व्यासपीठावरती. मी आता विदर्भाचा दौरा करून आलो. तुम्हाला वाटलं असेल की फक्त हे सगळं बाहेरच्या प्रांतातले येणारे सगळे लोक फक्त मुंबई, ठाणा, पुणा, नाशिक वगैरे या भागापुरता असतील. तिथे चंद्रपूर, गडचिरोली या सगळ्या भागामध्ये येणाऱ्या सगळ्या उद्योगधंद्यांमध्ये 98% परप्रांतातले लोक आहेत. 98%. कुठे? तुमच्या आमच्या महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला नाही नोकऱ्या तुम्हाला नाही, तुम्हाला माहितीच नाहीत, तुम्हाला कल्पनाच नाहीत की आमच्याकडे उद्योगधंदे येत आहेत आणि परस्पर बाहेरच्या राज्यांमधली माणसं तिकडे भरली जात आहेत. आर पाटील, आरक्षणाच्या व्यासपीठावरती जाता, त्या गडचिरोलीचे पालकमंत्री तुम्ही आहात. तिथल्या प्रत्येक उद्योगामध्ये मराठी मुलं कशी शिरतील ते पहिलं बघा. आरक्षणाचा विषय नंतर. मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे एक माणूस आला होता एक साधारणपणे 5-6 वर्षापूर्वी. हिमाचल प्रदेशमध्ये त्यांनी पॉवर प्लांट टाकला. हिमाचल प्रदेशमध्ये त्यांनी मला सांगितलं की जेव्हा म्हणा मी तिकडे गेलो, त्यांना मी सांगितलं की मला पॉवर प्लांट टाकायचा आहे. त्यावरती त्या राज्य सरकारमधले जे अधिकारी होते वरचे, त्या खात्यामधले, त्यांनी त्या माणसाला सांगितलं, हा फॉर्म भरून दे आम्हाला. तुझ्या उद्योगधंद्यासाठी ज्या सवलती द्यायच्या आहेत, तुला जे काही टॅक्समध्ये काही बेनिफिट्स पाहिजेत किंवा इतर पाहिजेत, हे आम्ही राज्य सरकार म्हणून देऊ, पण पहिल्यांदा हा फॉर्म भरून दे. कसला फॉर्म होता? राज्य सरकार भरून घेतंय येणाऱ्या उद्योगांकडनं. तिथले IAS अधिकारी, तिथले ब्युरोक्रेट्स हे त्या माणसाकडनं, ज्याला पॉवर प्लांट टाकायचा आहे, त्याच्याकडनं फॉर्म भरून घेत आहेत. आणि त्या फॉर्ममध्ये लिहिलं होतं की उद्या हा उद्योगधंदा इकडे आल्यानंतर हिमाचल प्रदेशमधले 80% स्थानिक मुलांना मी नोकरी देईन, ह्याची हमी दे पहिली. अजित पवार, आर पाटील हे सगळे मंत्री एक फॉर्म भरून घेतलाय का? एका तरी उद्योजकाकडनं आजपर्यंत एक फॉर्म भरून घेतलाय की तुम्हाला उद्योग टाकायचे, सगळ्या सवलती आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. पण देत असताना, करत असताना महाराष्ट्रामधल्या स्थानिक मराठी भूमिपुत्रांना तुम्ही 80% प्राधान्य तुम्ही दिलं पाहिजे, असा फॉर्म भरून घेतला जातो? नाही. गुजरातमध्ये होतं, तामिळनाडूमध्ये होतं, हिमाचलमध्ये होतं, इतर सर्व राज्यांमध्ये होतं. तुमचा विचार नाही. तुम्हाला गृहीत धरलेले सगळ्यांनी गृहीत धरले. जातील कुठे? काय करतील? आम्हालाच मतदान करतील. तो फॉर्म भरून दिल्यानंतर जेव्हा त्याचा कारखाना तिकडे लागला, तो पॉवर प्लांट तिकडे लागला, त्या माणसाने मला सांगितलं, तो बोला 80% सोडाव, माझ्याकडनं 100% स्थानिक मुलं भरून घेतली. 100%. माझं राज्य आहे, माझ्या राज्यातली माझी मुलं आहेत, माझ्या मुलांना पहिल्यांदा प्राधान्य मिळालं पाहिजे, त्यांचं घर चाललं पाहिजे, त्यांची लग्न झाली पाहिजेत, त्यांचं घर बहरलं पाहिजे.
हा प्रत्येक राज्य विचार करतो, प्रत्येक राज्यातला राज्यकर्ता विचार करतो. आमच्या राज्यातल्या राज्यकर्त्यांना ह्याचा विचार करायला वेळ नाही, कारण आतून इच्छाच नाही. किती शेण खाल्लं तरी महाराष्ट्रातली लोक आम्हाला मतदान करतीलच, या हमीवरती आजपर्यंत कारभार चालू आहे. तो कारभार महाराष्ट्रातल्या तुमच्यासारख्या जनतेमुळे चालू आहे. तो चालू देणार याच्या पुढे तुम्ही? यांना वेळच्या वेळी छाटलं पाहिजे. आता झी 24 तास, एक पाऊल पुढे.